डिवाईन सेंटर, नॉट ए वाईन सेंटर. आजकाल मुलं ही व्यसना हे खूप महत्वाचं आहे. सगळ्यात मोठे 10 साखर कारखान्याचा चेअरमन आहे, पण साखरच खाता येत नाही. काय उपयोगाचं या शरीराचं? म्हणून शरीर जपणं खूप महत्वाचं आहे. आपल्या खेड्यामध्ये पूर्वी पैलवान लोक होती, शरीर संपत होती. खूप लांबचा एकदा दानवड गावामध्ये एक मोठा पैलवान होता आणि लांबचा पैलवान आला होता की दानवड गावच्या पैलवानला हरवतं म्हणून लई तयारीनं आला होता. असंच उन्हाचा दिवस होत, घरात त्या पैलवानाची आई बसली होती आणि खोपटात आला, ए माई तुझा मुलगा कुठं आहे? त्याला मी हरवायला आलोय, लई लांब आलोय म्हटला. असं वय बाबा, तो आता जेवण खाऊन तालमीत गेलाय, तो आता एवढ्या उन्हात आलायस, आपली भारतीय संस्कृती आहे, आलायस तर आलायस, आता जेवढं काय शिळं पाळलं म्हणजे भाकऱ्या तेवढा घे म्हणतो. आणि 10 भाकऱ्या पैलवानाचं खाते म्हणजे मोठं असतंय. घरात 10 भाकऱ्या होत्या त्या पैलवानाच्या हातात येत्या आणि हे बाबा चट्टी घे आणि तेल काय नाही, समोरच कुशमीची बोंड पडली होती. आई उचलली आणि असं पट दिशी कुळाली. ते पैलवान बघतच राहिला की आईच्या मनगटात एवढी ताकद आहे तर पैलवानाच्या मनगटामध्ये एवढी ताकद आहे.